हॅलो नमस्कार। तर मार्गशीर्ष महिन्यातला चौथा गुरुवार आणि मी करणार होती मस्त अशी पुरणपोळी। तर त्यापूर्वी बघू शकता मस्त अशी सुंदर अशी साडी घातलेली मी, आणि त्यानंतर बघू शकता मी सकाळीच पुरण घातलेलं, कारण की मला दुपारपर्यंत उद्यापन करून मला एक जणांनी सवाशीण म्हणून सांगितलेलं, तर मला तिथं पण जायचं होतं। त्यामुळे म्हणलं घरातलं उद्यापन करणं पहिलं गरजेचं आहे। तर मी दुपारच्या वेळेसच उद्यापन वगैरे करून घेतलेलं। तर चला आज तुमच्यासोबत मी शेअर करत आहे मस्त अशी पुरणपोळीची रेसिपी। तर थोडी वेगळीच आहे। वेगळी म्हणजे कसं आहे, पुरण मी रेग्युलर करायची ना तर ते माझं खूप सुटसुटीत व्हायचं, पण मला माझी मम्मी करायची पेड्यासारखं मस्त। तर मी म्हणलं माझं का नाही होत, त्यामुळे मी ह्यावेळेस जरा वेगळी ट्रिक वापरली आणि खूप मस्त झालेलं पुरण। आणि पुरणपोळी सुद्धा खूप सॉफ्ट, म्हणजे असं तोंडात टाकताच विरघळतील इतके छान असे पुरणपोळ्या झालेल्या आजच्या। तर मी पीठ मस्त आपल्याला सेलसर वल्ल मळून घ्यायचं आणि त्याला झाकून ठेवायचं थोडा उशीर। त्यानंतर मी डाळ शिजायला घातलेली, डाळीमध्ये फक्त थोडं हळद आणि तेल टाकलेलं, आणि डाळ बघू शकता मस्त अशी शिजलेली आहे। आणि नेमकं त्या दिवशी लाईट सुद्धा नव्हती बघा घरी, तर जाऊ द्या असू द्या म्हणलं। तर सर्वात पहिला आता मी मस्त अशी डाळ वाटून घेत आहे। मी दरवेळेस काय करायची, डाळीला पहिला चटका द्यायची गूळ वगैरे टाकून, पण आज तसं काही केलं नाही मी। पहिलं मी डाळच वाटून घेतलेली आहे, त्यानंतर ना त्याला मी चटका देते, आणि खूप छान पुरण झालेलं बघा असं पण। तर मी आता सर्वात पहिला पुरण आपलं डाळ टाकलेली आहे, आणि त्यानंतर आपल्याला त्यात गूळ टाकायचं आहे, इलायची पावडर टाकायची आहे, आणि मस्त त्याला आपल्याला फ्राय करत राहायचंय बघा। आणि मीडियम गॅसवरच करायचं आहे। आणि ज्यावेळेस आपलं पुरण तयार होतं त्यावेळेस बघा असं उलताना उभं राहिलं की समजायचं आपलं पुरण तयार आहे। तर छान असं पुरण तयार झालेलं, आणि पुरण थंड झाल्यावर आपण पुरणपोळी करायला घ्यायचं। आणि पीठ बघू शकता किती छान असं एकदम सेलसर झालेलं आहे। आणि आपलं जे पीठ आहे ना ते मस्त असं नरम असले की पोळ्या खूप छान होतात, फाटत नाहीत, नरम होतात, खूप मस्त होतात। तर आता मी पुरण भरून मस्त अशा आता पोळ्या लाटून घेणार आहे। पुरण आपल्याला जेवढं पाहिजे तेवढं भरा तरी पोळी फाटणार नाही, आणि खूप छान होतील बघा। तर बघू शकतात मी कशी करत आहे, खूप मस्त झालेल्या। आणि पोळीचा स्वयंपाक हा कुणाला नाही आवडत, सर्वांनाच आवडतात। तर बघू शकता किती टम अशी फुगलेली आहे माझी पोळी, आणि खूप नरम झाली अशी, म्हणजे थोडं फोल्ड पण केलं तरी पण म्हणजे हे होत होती, तुटत होती, इतकी सॉफ्ट झालेली बघू शकता तुम्ही। आलं का नाही तोंडात पाणी, इतकी मस्त झालेली ना लुसलुशीत खूपच। तर चला आता पटकन असं आता मी पुरणाचा स्वयंपाक करून घेत आहे। आणि मी आमटी वगैरे पण केलेली, ते पण खूप छान झालेलं। काय पण मला तेवढी काही रेसिपी दाखवता आली नाही, कारण की माझ्या मोबाईलमध्ये नव्हती चार्जिंग, तरी पण मी कस तरी आपलं चार्जिंग करून